कोल्हापूरच्या शाहूभूमीमध्ये आज राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला। आरक्षण आणि राज्यघटना या दोन मुद्द्यांवर राहुल गांधींनी विशेष भर दिला आणि इथून पुढे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुद्धा धुरा याच दोन मुद्द्यांवर असेल हे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं। बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। उन्होंने शिवाजी महाराज की मूर्ति बनाई और कुछ ही दिन बाद वो मूर्ति टूटकर गिर गई। पहला कदम ये जो बैरियर है 50% का, इसको कांग्रेस पार्टी और इंडिया गठबंधन लोकसभा राज्यसभा में बदले। कोल्हापूरच्या भूमीतून काँग्रेस नेते राहुल गांधींनी शिवशाहू आणि डॉक्टर आंबेडकर अशी ललकारी दिली। कसबा बावड्यात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते पार पडलं। हाच धागा पकडत राहुल गांधींनी सिंधुदुर्गातील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या मुद्द्याला हात घातला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही। उन्होंने शिवाजी महाराज की मूर्ति बनाई और कुछ ही दिन बाद वो मूर्ति टूटकर गिर गई। नियत गलत थी। मूर्ति ने उनको मैसेज दिया कि आप अगर शिवाजी महाराज की मूर्ति बनाओगे तो फिर शिवाजी महाराज की विचारधारा की रक्षा करनी ही पड़ेगी। राहुल गांधीजी छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय। त्या पुस्तकाबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे। दरम्यान कोल्हापुरात राहुल गांधींच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन पार पडलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात राजकारण चांगलंच तापलंय। याच पार्श्वभूमीवर संविधान सन्मान संमेलनातून राहुल गांधींनी 3 मोठ्या घोषणा केल्या। तो दो चीजें तो बिल्कुल साफ है और मैंने पार्लियामेंट में कह दिया। पहला कदम ये जो बैरियर है 50% का, इसको कांग्रेस पार्टी और इंडिया गठबंधन लोकसभा राज्यसभा में बदले। जाति जनगणना कि ये पता लगाना है कि इस देश में पिछड़े वर्ग के लोग कितने हैं। राहुल गांधींनी फक्त भाषणातूनच दलितांच्या मुद्द्याला हात घातला नाही तर कृतीतूनही काँग्रेस कशी दलितांच्या पाठीशी आहे हे दाखवून दिलं। कोल्हापुरात पोहोचताच कुठल्याही हॉटेलमध्ये न जाता थेट उचगावातील दलित वस्तीतील अजित संधे यांच्या घरी भेट दिली। तिथं राहुल गांधींनी घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला आणि पुढे नियोजित कार्यक्रम स्थळ गाठलं। मैंने स्कूल में ना दलितों की हिस्ट्री नहीं पढ़ी, ना दलितों की हिस्ट्री पढ़ी, ना पिछड़ों की हिस्ट्री पढ़ी, और आज तो उल्टा हो रहा है। आज वो थोड़ी सी हिस्ट्री जो है उसको भी मिटाया जा रहा है। कांग्रेस पार्टी पर जिस परिवार ने कब्जा किया उसकी सोच शुरू से ही विदेशी रही है। ये कांग्रेसी परिवार भी दलित, पिछड़ा, आदिवासियों को अपने बराबर नहीं मानते। समता आणि आरक्षणाशी बांधिलकी व्यक्त करण्यासाठी राहुल गांधींकडून शाहूभूमीची निवड करण्यात आल्याचं बोललं जात आहे। एक प्रकारे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचं काँग्रेसकडून रणशिंग फुंकण्यात आलंय। आता महायुती राहुल गांधींना कसं काउंटर अटॅक करणार हे बघणं महत्त्वाचं असेल। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। तर याविषयी अधिक बोलूया। काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्या सोबत आहेत। अतुलजी, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। शाहूभूमीमध्ये आज राहुल गांधींनी 2 मुद्दे मांडले, छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा संविधान। आगामी प्रचारामध्ये सुद्धा हेच मुद्दे असणार आहेत, याचे हे संकेत आहेत। आपण बघितलं असेल की लोकसभेमध्ये सुद्धा आमचे हेच मुद्दे होते, कारण की या देशाचं संविधान अडचणीत आलेलं आहे। अगदी अमित शहा आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये बोललेले आहेत की हे असंविधानिक SC ST OBC आरक्षण आम्ही संपवून टाकू, हे अमित शहा बोललेले आहेत। संविधानासंदर्भामध्ये लल्लू सिंग असेल, त्यांच्यानंतर हेगडे असतील, ज्योती मिर्धा असतील, त्यानंतर अरुण गोविल असतील, या सर्वांनी 400 सीट मिळाल्या की आम्ही संविधान बदलू अशा पद्धतीच्या घोषणा केलेल्या होत्या। आणि ज्या पद्धतीने कायदे पास करण्याचा प्रकार सुरू आहे, ज्या पद्धतीने दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांचा छळवाद मांडलेला आहे, त्याच्यावरून हे स्पष्टपणे आहे की हे मुद्दे आज देशासाठी महत्त्वाचे विचारधारेची लढाई आहे इतर मुद्द्यांसोबतच। म्हणून शाहूभूमीपेक्षा दुसरी कोणती चांगली भूमी असू शकते जिथून जगाचं पहिल्यांदा दलितांना, पीडितांना, वंचितांना
त्यांचा राजनैतिक, आर्थिक, शैक्षणिक अधिकार देण्याचं काम केलं होतं. खरं आहे. ते असणारच आहे. शाहू भूमीची निवड का केली याचं विश्लेषण तुम्ही केलं. धन्यवाद अतुल लोंढेजी.